जेव्हापासून अतिवृष्टी झाली तेव्हापासून जे जे काही प्रश्न निर्माण झाले असतील त्याच्यासाठी उपोषणाला बसलेले माझे शेतकरी भाऊ चांदराव, गणेश भाऊ तांबे, उपस्थित सगळे जे ज्येष्ठ तालुक्यातले राजकीय व्यक्तिमत्व आहेत, हे चळवळीतली जी काही लोक आहेत ही मी संपत्ती समजतो. तर ज्या दिवशी जी मध्यरात्र, मला वाटलं ती काल रात्र जी वैजापूरवर किंवा अख्ख्या महाराष्ट्रावर जी अतिवृष्टीची कोसळली, तुम्हाला मी सांगतो एक पण दिवस मी घरात नाहीये. गुडघाभर पाण्यामध्ये जाऊन जेव्हा तो शेतकऱ्याचे अश्रू त्या पाण्यामध्ये, त्या उफळलेल्या शेतीमध्ये मिसळले. आणि मी हे का करतोय, कारण माझं आयुष्य सगळं लहानपणी 3री-4थी पासून माझ्या आईचं अख्खं आयुष्य हे शेतकऱ्यांसाठी, शेतकरी संघटनेची प्रदेशात. अरे बाबा, अख्खं आयुष्य म्हटलं माझं हे शेतकरी संघटनेचा बिल्ला पाहून मी लहानाचा मोठा झालो. आणि हे आमरण उपोषण पाहून मला तो प्रसंग आठवला. मी 3री-4थीत होतो जेव्हा कापूस आंदोलन झालं. विजय जावंदिया, पाशा पटेल, मी 4थीत होतो भाऊ. आणि मी आईला विचारलं, म्हटलं मम्मी तू कुठे चालली आहे? तर आई मला म्हटली की बाळा मी जेलमध्ये चालली आहे म्हणे. जेलमध्ये शेतकऱ्यांसाठी हा प्रसंग आज मला आठवून 4थीमध्ये. मी म्हटलं आपली आई जेलमध्ये का चालली? मी वडिलांना विचारलो. हे सगळं बघून आज अश्रू उभे राहिले. एक तिथे नावासकट तुम्हाला सांगतो, ज्ञानेश्वर जगदाळे म्हणून एक शेतकरी आवर्जून भेटायला जाऊन एकदम 50शीला आलेला, दाढी वाढलेली, त्यांनी माझी गाडी थांबवली. म्हटलं डॉक्टर माझ्या शेतात या. त्याला फक्त रडायची हिंमत, शेतकऱ्याला रडायची हिंमत पण नाही राहिली, अश्रू पण वाळून गेले. हे रोज लोक मला भेटतात. मला म्हटलं सर चला माझ्या शेतात. त्याचं 1-1.5 एकर शेताचं पीक, ते ओला दुष्काळ जाऊ द्या, पण त्याचं पीक हे शॉर्ट सर्किट झालं. आणि जो ओला दुष्काळामध्ये राहिलेला 2 एकर मका होता तो पण जळून गेला. तो एकटाच बसला होता तिथे. मग त्यांनी पटाईने ते शेत घेतलं होतं. म्हटलं सर मी आता काय करू? डॉक्टर म्हटला हे काय करायचं याचं? याला मी माहिती काढली, बोललो मित्रांशी, तर याला काहीतरी आपत्कालीन मदत असते म्हणे 15,000ची. मी तलाठ्याला फोन लावला, सुरवडकर म्हणून कोणीतरी तलाठी होते जानेफळचे. म्हटलं भाऊ अहो या पंचनामा करा, काय 15,000 20,000 काय असेल ते. म्हणे सर बघतो म्हणे आम्ही. म्हटलं त्यांना आश्चर्य वाटले. डॉक्टर आणि बालडॉक्टर काय बोलू लागले पंचनामा हे. मी तुम्हाला सांगतो इतकी वाईट कंडिशन आहे ही सगळी. या केसेस जर तुम्हाला एक तुम्हाला कालची केस सांगतो. पुंडलिक शिवाजी केरळ जाधव या माझ्या मित्राच्या शेतामध्ये आता पाऊस पडून किती दिवस झाले, एक अजून गुडघाभर पाणी जात नाही शेतामधून, अजून पण पाणी जात नाही. मी म्हटलं अरे तू काय करणार आहेस पुंडलिक? म्हटलं फक्त पेशंटसाठी फोन करतो मदत. अरे म्हटलं ती होईल रे मदत राजा, आपण शेताचं तू काय करणार आहेस? मला एक गोष्ट कळत नाही, हे जर हा शेतकरी जगला नाही तर जे कोणी उद्योजक आहे, जे सगळे लोक आहेत, हे इकॉनॉमी कशी वर येणार आहे? पण माझा मुलगा तर 9-10 वर्षाचा आहे. अहो काय तोंडाने त्या पोरांना वैजापूरमध्ये असंच उजाड आपण असंच ठेवायचं? लाज वाटली पाहिजे आपल्याला. हे राजकारण सगळं चुलीत झाला. मला तर वाटतं सर्व पक्षीय 5 वर्ष राजकारण बंद करून टाका, राजीनामे द्या पक्षाचे, आणि फक्त शेतकऱ्याला होऊ आपण नंतर रे वय पडलंय, मरणार नाही लगेच 1-2 वर्षात सगळे. आणि मी तुम्हाला सांगतो शेतकऱ्यांना सगळ्यांना हे सांगतोय, अरे एक तरी निवडणूक शेतकऱ्याच्या प्रश्नावर उद्या. शेतकरी निवडणूक आली की जात धर्म ते लाज वाटली पाहिजे. जातीचा धर्माचा विषय काढतात. शेतकरी मरतोय. मी मागे पण बोललो पंडितांना, अरे पण टाइम्स ऑफ इंडियाला बातमी होती पहिल्या पानावर, 15,000 रुपयांसाठी शेतकरी आत्महत्या करतोय मराठवाड्यातला. त्या मराठवाड्यामध्ये माझ्यासारखा बुद्धिमंत जर शांत बसत असेल तर त्या बुद्धीला काढी लावली पाहिजे असं मला वाटतं. म्हणून मला असं वाटतं कुठेतरी एकत्र व्हा. अरे या लोकांना असं उपोषणाला बसायची गरजच पडली नाही पाहिजे. आणि अनुदान देता येतं, भीक नाही देते. मी तर म्हणतो, मला एक शेतकरी परवा मला शेतकरी म्हटला, मला तो म्हणे डॉक्टर साहेब अनुदान जाऊ द्या, फक्त भाव द्या. म्हटलं सर आम्हाला अनुदान नको, काहीच नको. म्हटला कांद्याचे भाव कुठे चालले आज? 250 रुपये पासून कांदा होते, त्याचा खर्च काय येतो, उत्पन्न काय निघतं? सोयाबीन कुठे चालला, कपाशी कुठे चालली? आणि अनुदान पण मिळतंय. हो तुम्ही म्हणताय ही काय भीक नाहीये, हे हक्काचं आहे. मागच्या वेळेला दुष्काळामध्ये मला एक शेतकरी आशाताई, आमची आधुडे, सुरेखा आधुडे म्हणून ते यायची, तिने मला फोनवर दाखवलं 12 रुपये आले. 12 रुपये अनुदान आलं म्हणे. हे बघा म्हणे सर, हे दाखवा म्हणे, तुम्ही बोला याच्यावर. मला असं वाटतं एखादी निवडणूक एखाद्या वेळेला एक वर्ष फक्त आयुष्यातलं, शेतकरी हाच धर्म, शेतकरी हीच जात आणि शेतकरी हाच पक्ष, असं सगळ्यांनी एकत्र येऊन करा. तुम्हाला सांगतो सगळे प्रश्न सुटतील.